आज आपल्या घाटचे पारगाव येथे गहिनीनाथ गडाचा आपले श्रद्धास्थान वामन भाऊ यांचा परंपरागत नारळी सप्ताह होत आहे। या नारळी सप्त्याला आवर्जून आपल्या सर्वांची भेट घेण्यासाठी आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान विठ्ठल महाराज यांच्या आग्रहाने प्रेमाने निमंत्रणाने इथे आवर्जून आलेले या राज्याचे मुख्यमंत्री, या बीड जिल्ह्यासाठी आपण नवीन नाहीत, अनेक कार्यक्रम अगदी मुंडे साहेबांच्या गोपीनाथगडाचा भूमिपूजन ते लोकार्पण ते त्यांची प्रत्येक जयंती पुण्यतिथी आवर्जून उपस्थित राहणारे आणि आमच्या या वामन भाऊंच्या परंपरेला आवर्जून मान देण्यासाठी आलेले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस। मला आठवतं एकदा मुंडे साहेबांनी मला सांगायचे नेहमी की मला हे कार्यक्रम जमणार नाही, तो कार्यक्रम जमणार नाही आणि तू कर। मी राजकारणात नवीन नवीन होते आणि भगवानगडावर नेहमी बाबांची दसऱ्याचा कार्यक्रम असायचा, आम्ही जायचो बघायचो। मला साहेबांनी एक दिवशी सांगितलं की विठ्ठल बाबांचा आदेश आहे आणि तुला इथे गहिनीनाथ गडावर जायचं। आणि मी पहिल्यांदा मला वाटतं 2010ला का काय आले होते बाबा, 2010ला मी आले होते। आणि मग हे सगळे मंडळी होतीच इथे, वनवे दादा होते, हे रामराव खेडकर होते, सगळे होते। आणि मी पहिल्यांदा तिथे भाषण केलं आणि मग दादा म्हणले आता काही पाठवायची गरज नाही, मी नाही आलो तरी पंकजावर भागवून घ्या, भागते की नाही हे दादा साहेबांनी विचारलं। आणि तेव्हापासून मी तिथे आले। मध्ये काही एक दोन ठिकाणी कारणामुळे, तब्येतीमुळे, आणखी काही अडचणीमुळे एक दोन वेळा ते सप्ताहाला येऊ शकले नाही। आज इथे खरं तर लातूरला कार्यक्रम माझा होता। आता आम्ही कसे देवेंद्रजी फडणवीस साहेब, आम्ही कसे आहेत, आम्ही जिल्ह्याचेच आहेत, आम्ही जिल्ह्याच्याच लेकी आहेत। हा सप्ताह आमच्या अंगकारणी जागलेला आहे, आम्हाला याचं सवयीचा भाग आहे। मग मी म्हटलं आपण थोडं गृहीत धरावं म्हणून मुंडे साहेबांचं मंदिर बनवले रोहला म्हणून चाकूर मध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये। आणि त्या लोकांनी 2 महिने आधी माझी वेळ घेतली होती आणि मी म्हणलं साहेबांना जाऊन 10 वर्ष झाले, अजून काय तुम्ही मंदिर बनवताय रे इतके? नाही म्हणले ताई आम्ही 3-4 वर्ष झाले आम्ही पैसे करून एकत्र करून भगवान बाबांचं आणि साहेबांचं तिथे कार्यक्रम घेतला। पण मुख्यमंत्री महोदय येणारे म्हटल्यावर मी त्यांची हात जोडून क्षमा मागितली। म्हणलं मुख्यमंत्री माझ्या जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि म्हणून मला त्या कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नाही। अक्षरशः तिथले सरपंच म्हणजे अश्रूच्या धारा लागल्या होत्या। मग मी त्यांना सर शब्द दिला की मुख्यमंत्र्यांनाच घेऊन मी पुढचा कार्यक्रम तुमच्या चाकूरमध्ये करेन म्हणून। तर आता तो शब्द तुम्ही आम्हाला आज पाळा म्हणजे त्यांचं समाधान होईल आणि त्या कार्यक्रमालाही आपल्याच हस्ते आपण पुढे नेऊ शकू। या बीड जिल्ह्यामध्ये खरं तर हा डोंगर कपाऱ्यातला भाग आहे। जेव्हा वामन भाऊ भगवान बाबा यांनी हे सगळे व्रत घेतले, इथे लोकांना रोजगार नाही, दुष्काळ आहे, प्यायला पाणी नाही आणि म्हणून मग या भागातल्या लोकांनी सन्मानाने जावं, देवाचं नाम जप करावा, नामस्मरण करावं, सतत चांगल्या कामामध्ये गुंग राहावं, याच्यामुळे ही परंपरा आहे। आमच्या वामन भाऊंना असं म्हणतात की इथूनच सगळ्या वारकरी संप्रदायाचा जन्म आहे, इथूनच सगळे अधिष्ठान सुरू होतात। वामन भाऊंना वाचा सिद्धी होती, ते जे बोलायचे ते खरं व्हायचं, असं वामन भाऊंची प्रतिमा आहे। म्हणून सर इथे लोक श्रद्धा पण येतात आणि तेवढा धाक पण आहे वामन भाऊंचा की लोक घाबरतात। वामन भाऊंची गादी म्हणजे कडक, वामन भाऊंचा एक असा धाक आहे, वामन भाऊंचा एक आशीर्वाद आहे, वामन भाऊंची एक कडक परंपरा आहे। कर्मठ असं वामन भाऊंचं व्यक्तिमत्व होतं आणि त्यांच्या वाचा सिद्धी सगळ्यांना परिचित आहे। म्हणून मला असं वाटतं, असं म्हणतात की हे जग हे एका स्त्रीने निर्माण केलेलं आहे, आदी पराशक्तीने निर्माण केलेलं आहे। ज्याच्या अंगी वैराग्य आहे आणि ज्याच्या कर्मात वैभव आहे तोच जीवनामध्ये पुढे जाऊ शकतो। गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे आणि न आरतीला हे सूर्य चंद्र तारे। एवढ्या उन्हाच्या रखरखात जमलेल्या या सगळ्या गरिबांसाठी, या कष्टकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, ऊसतोड कामगारांसाठी, मजुरांसाठी सदैव कष्ट करण्याची बुद्धी शक्ती देवाने मला द्यावी। आणि मुख्यमंत्री महोदय आपल्यावर बीड जिल्ह्याने प्रेम केलेलं आहे। बीड जिल्ह्यांचा आता हा गड आपण दत्तक घेऊन टाका, वामन भाऊंचा गड। कारण कसं आहे, सत्तेशिवाय काही होऊ शकत नाही। पालकमंत्री असताना मी जे केलं
त्याही पेक्षा जास्त तुमच्या काळात व्हावं. आता सुद्धा मी पालकमंत्री जरी जिल्ह्याची नसले तरी पालक म्हणून तुम्हाला विनंती करते की तुम्ही हे गड दत्तक घ्या आणि त्याचा भरभरून विकास करा.